चंद्रभागेच्या पात्रात वाळूच्या खड्ड्यांनी घेतला एक निष्पाप जीव. एडीएम माझा प्रतिनिधी सिद्दीपोळ पंढरपूर. चंद्रभागेच्या नदीपात्रात बंधाऱ्याच्या वरील भागात वाळू चोरांनी वाळू उपसा केल्याने खड्ड्यांमध्ये कुमार सचिन महेश अभंगराव या निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेला आहे. वारंवार विविध संघटनेने व समाजसेवकांनी दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा एकदा चंद्रभागेच्या पात्रात एक निष्पाप युवकाचा मृत्यू झाला असून आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने झालेल्या प्रकरणाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मृताच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे. बोला. आमचा मुलगा सचिन अभंगराव याचा वाळू उपशामुळे खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे. त्याला काहीतरी मिळलं पाहिजे म्हणून आम्ही मागणी मागतोय. त्याशिवाय आम्ही मृत्यू करणार नाही. वाळू उपशामुळे आंघोळीला गेल्यामुळं त्यात पडून वारला. तुमची मागणी काय आता? त्यांना काहीतरी एकच मुलगा आहे त्यांच्या आई वडिलाला काहीतरी वाळू उपसा बंद होणं पाहिजे. काय बंद झालं पाहिजे? वाळू उपसा बंद केलं पाहिजे. आज अत्यंत वाईट घटना घडली. चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळं सचिन महेश अभंगराव याचा बुडून मृत्यू झाला. ह्याला सर्वस्व इथलं महसूल प्रशासन जबाबदार आहे. आम्ही वारंवार सांगितलं, वाळू उपशामुळं जे काय पडलेले खड्डे आहेत ते बुजवा, या चंद्रभागेतला वाळू उपसा बंद करा. पण झोपलेलं प्रशासन पूर्णपणे या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. सकाळी तो आंघोळीला गेला असता त्याला पाण्याचा अंदाज नाही आला. मोठमोठे खड्डे वाळूच्या उपशामुळे पडलेले आहेत. त्यात एक चांगल्या युवकाचा बळी गेला. ह्याची सगळी जबाबदारी महसूल विभागाची आहे. आज आम्ही आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने एक निर्णय घेतला आहे. जोपर्यंत इथल्या तहसीलदार प्रांतावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही आणि कुठलीही ठोस कारवाई त्यांच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. आणि अशाच घटना वाढत चालल्या तर येणाऱ्या आषाढी वारीमध्ये येणाऱ्या भाविकाच्या जीवाला तर फार मोठा गंभीर धोका आहे. आणि एवढं बोलतो आणि एवढ्यावर नाही थांबलं तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. चंद्रभागेतला वाळू उपसा बंद, अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.